हॅलो क्लास, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चौथ्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे काही टॉर्कवरचे प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर पॉवर फ्लो इक्वेशन. त्यावरती पण आपण काय करणार आहे की प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं की आपले वेगवेगळे टॉर्क, त्यामध्ये आपला जो जनरल टॉर्कचा फॉर्म्युला होता तो हा होता के एस E2 चा स्क्वेअर R2. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, खालच्या साईडला R2 चा स्क्वेअर प्लस स्लिपचा स्क्वेअर x2 चा स्क्वेअर न्यूटन मीटर. त्यात आपण स्टार्टिंगची कंडिशन टाकली होती. स्टार्टिंगची कंडिशन काय होती, स्लिप 1 होती आपली, तर आपल्याला दुसरा फॉर्म्युला भेटला होता. स्लिप 1 टाकल्याच्या नंतर आपल्याला दुसरा फॉर्म्युला भेटला. स्लिप 1 का टाकली, कारण NR 0 आहे स्टार्टिंगला. तर आपल्याला भेटणार के E2 चा स्क्वेअर R2. तीनच गोष्टी खाली येणार वरती, आणि खालती बी काय येणार, डायरेक्ट दोन गोष्टी फक्त, R2 चा स्क्वेअर x2 चा स्क्वेअर न्यूटन मीटर. त्याच्यानंतर आपण 3 नंबरला जो टॉर्क बघितला होता, फुल लोड टॉर्क. फुल लोड मध्ये काय करायचं, फक्त स्लिपची व्हॅल्यू फुल लोडचा जो स्पीड आहे त्याच्यानुसार टाकायची, SFL. तर तुम्हाला काय भेटणार, के फुल लोड स्लिप, त्याच्यानंतर E2 EMF रोटरचं, त्यानंतर खाली काय येणार तुमचं, सिंपल स्लिपची व्हॅल्यू टाकून द्यायची. तेच फॉर्म्युला आपला R2 चा स्क्वेअर प्लस एक S फुल लोडचा स्क्वेअर, आणि इकडे येणार तुमचा x2 चा स्क्वेअर न्यूटन मीटर. आता मॅक्सिममची पण आपण काय केलं की मॅक्सिममची पण व्हॅल्यू पुट केलीत आपण. इथं मॅक्सिमम टॉर्क काढला होता आपण, तर आपला आला होता की E2 चा स्क्वेअर. याच्यात खूप सोपं आहे, तीनच गोष्टी आहे फक्त, x2 न्यूटन मीटर. तर हा x2 चा स्क्वेअर ने बाण लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर आपण 5 नंबरचा जो टॉर्कचं इक्वेशन काढलं होतं, मॅक्सिमम टॉर्क रेशो काढला विथ रिस्पेक्ट टू फुल लोड, स्टार्टिंग टॉर्क काढला होता. तर आपला आलता SMT चा स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय SMT 2 SMT. ठीक आहे, तर हे आपलं इक्वेशन आलं होतं. त्यानंतर आपलं 6 नंबर चालतो मॅक्सिमम टॉर्क विथ रिस्पेक्ट टू फुल लोड टॉर्क. हे आलं आपलं मॅक्सिमम टॉर्क येणार, स्क्वेअर वाली टर्म येणार S चा स्क्वेअर प्लस A चा स्क्वेअर डिवाइड बाय 2AS. ओके, किंवा आपण याला असं लिहू शकतो, तुम्हाला जर लेसन समजत तर SMT चा स्क्वेअर प्लस A फुल लोड चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 SMT मॅक्सिमम स्लिप आणि फुल लोड स्लिप. जर हे उलट विचारलं तर काही टेन्शन घ्यायचं नाही. फुल लोड जर वरती विचारलं आणि खाली मॅक्सिमम विचारलं, बस मॅक्सिमम हा मोठा टॉर्क असतो, लक्षात ठेवा. खालची टर्म स्क्वेअर वाली खाली येणार SMT चा स्क्वेअर प्लस ए फुल लोड चा स्क्वेअर, आणि इथे येणार 2A SMT आणि इथं फुल लोड. सिंपल, त्याला आपण जर 2AS बी लिहू शकतो, AS डिवाइड बाय A चा स्क्वेअर आणि S चा स्क्वेअर. त्या पद्धतीने रेशो काढू शकतो आपण. याच्यावर प्रॉब्लेम कसा आला तर येऊ शकतो, 100% फुल लोड टॉर्क, 150% किंवा 160% स्टार्टिंग टॉर्क. सगळ्यात रेफरन्सला फुल लोड असणार, कारण हा सगळ्यात कमी आहे. हा 2 नंबरला आहे, आणि सगळ्यात मोठा जो आहे ना 200% किंवा 300% देणार तुम्हाला, तो असणार मॅक्सिमम टॉर्क. ते पर्सेंटेज वाला प्रॉब्लेम आला समजून जायचं, हा पर्सेंटेज वाला आला की हे रेशो दिलेला असणार. इक्वेशन भेटणार आपल्याला, मोड मध्ये जायचं, डिग्री 2 टाकायचे आणि याच्या व्हॅल्यू काढायच्या. एक पॉसिबल असणार, एक नॉट पॉसिबल, आणि त्याच्या पद्धतीने काय होणार, मग आपलं आन्सर निघणार. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपण सगळे टॉर्क वेट बघितले. आता आपण याच्यावर टॉर्क वर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तर बघा प्रॉब्लेम काय, आपल्याला सिंपल दिलाय, 12 पोल दिले आपल्याला. पोल बघा आपल्याला किती दिले, 12. एक 12 पोल 50 हर्ट्ज. तर हे फ्रिक्वेन्सी दिली ना आणि पोल दिले ना, तर सगळ्यात महत्वाचं याच्यात सिंक्रोनस स्पीड काढून घ्यायची बाण. ओके, तर 120F डिवाइड बाय P करून टाकायचं. तर तुम्हाला सिंक्रोनस स्पीड किती भेटते, 120 मल्टिप्लाइड बाय 50 करा आणि डिवाइड बाय करून टाका त्याला 12 पोल ना. तर वरचं काय येणार तुमचं 6000 येतं, वरती 6000 येणार ना. 6000 ला तुम्ही जर डिवाइड केलं 12 ना, तर किती येतं बघा, 500 येणार. ते येते 500, तुम्हाला इकडून भेटून येणार 500 RPM.
तर पहिलेच तुम्हाला सिंक्रोनस स्पीड भेटून जाते. ह्या दोन गोष्टी दिसल्या तुम्हाला की सिंक्रोनस स्पीड काढायची लागतेच, ते आपल्याला नंतर कधी पण तर काढून घ्यायची पहिलेच. 3 फेज इंडक्शन मोटर हॅज रोटर रेजिस्टन्स. ओके, तर R2 दिलाय तुम्हाला 0.15 ओहम आणि तुम्हाला एक स्टँड स्टीलचा X2 पण दिलाय. तर X2 किती आहे 0.25 ओहम. ठीक आहे, चालतं, नो प्रॉब्लेम. ऑन फुल लोड. ठीक आहे. रनिंग ॲट अ स्पीड. ओके, तर ही रोटरची स्पीड दिली तुम्हाला NR किती दिले 480 RPM. याच्यावरून स्लिप काढता येईल आपल्याला NS NR जर केला तर. आणि रोटर इंड्यूस EMF पर फेज दिले ना, पर फेज. त्याला √3 डिवाइड करायची गरज नाही कारण पर फेज बांधणार ऑलरेडी. ठीक आहे, हा दिलाय तुम्हाला 32 व्होल्ट. जर 2 स्लिप रिंग मध्ये दिला तर याला √3 डिवाइड करून घ्यायचं. ठीक आहे, पण ही 32 व्हॅल्यू पर फेज आहे, त्याला काही डिवाइड करायची गरज नाही. तर तुम्हाला एक काढायचं स्टार्टिंग टॉर्क. ओके, स्टार्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला टाकून द्यायचं पहिलं, नंतर कळतं तुम्हाला काय पाहिजे म्हणून. तुम्हाला के एस नाही येणार बाहेरच कारण की एस तो 1 झालाय ना. के E2 चा स्क्वेअर R2 डिवाइड बाय येणारीचा R2 चा स्क्वेअर प्लस X2 चा स्क्वेअर. आणि के ची व्हॅल्यू काय आहे तर तुम्हाला एक के ची व्हॅल्यू काढून घ्या आपण सगळ्यात महत्वाचं. के बाण 180 डिवाइड बाय 2 NS. त्याची व्हॅल्यू काढून आपण 180 डिवाइड बाय 2 500 टाकावं लागेल आपल्याला. तर 180 डिवाइड बाय 2 500. सिंक्रोनस स्पीड आपली 500 आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क हा 0.057 येतो बाण. त्याची व्हॅल्यू फिक्स आहे. ग्रीन अक्षरात बघा 0.0772. ठीक आहे, 772 572. ठीक आहे, 572 सॉरी. हा, तर ही के ची व्हॅल्यू आली. तर आपण इथं व्हॅल्यू पुट करू आता. तर बघा हा येतो आपला 0.0572 मल्टिप्लाइड बाय 32 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय R2 आहे. तर R2 आहे 0.15. खाली आता लंबी रेष येणार ह्याच्या खाली. त्याच्यानंतर बघा आता काय R2 0.15 चा स्क्वेअर प्लस इथे तुमचा 25 0.25 चा स्क्वेअर. खतम झालं. तर सिंपल एक काढा आपण जर व्हॅल्यू पुट केले तर काय येते सिंपल येणार तुमचा 32 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 0.15 ब्रॅकेट क्लोज दुसरं ब्रॅकेट ओपन 0.15 चा स्क्वेअर प्लस येते 0.25 चा स्क्वेअर. काय होते बाण 130. जो स्टार्टिंगचा टॉर्क आहे आपला तो आला आपला 103.53 न्यूटन मीटर. तर दिस इज द स्टार्टिंग टॉर्क प्रोड्यूस इन द इंडक्शन मोटर. ठीक आहे, ते एक भेटला बाण. ओके, आता पुढचा काढूया आपण. फुल लोड सांगितलाय 2 नंबरला. फुल लोड टॉर्क सांगितलाय. फुल लोड टॉर्कचा फॉर्म्युला काय बाण तुमचा के यस फुल लोड स्लिप लागणार आपल्याला ती काढावं लागेल. फॉर्म्युला लिहिलं तुम्हाला आयडिया येऊन जाते काय पाहिजे म्हणून. ठीक आहे, फॉर्म्युला लिहायचं फक्त, बाकी काही ताण नाही घ्यायचा. एकदा प्रॅक्टिस केली पाठ होऊन जाते फॉर्म्युले. R2 चा स्क्वेअर यस फुल लोड चा स्क्वेअर X2 चा स्क्वेअर. तीच आपल्याला व्हॅल्यू पुट करणे. त्याच्या आधी आपण फुल लोडची स्लिप काढून घेऊ. हा फॉर्म्युला असतो NS -N फुल लोड. जी बी फुल लोडची स्पीड दिली डिवाइड करायचं NS ना. इथं आपल्याला भेटणार 500 480 आपल्याला स्पीड दिलेली आहे ऑलरेडी. डिवाइड बाय 500 करायला लागेल. तर आपल्याला काय भेटते बघा बाण 20 डिवाइड बाय आता आपल्या येणार 500 कारण की डिफरन्स 20 येते. तर येते हे 0.04. ठीक आहे, तर आपल्याला इथं करायला लागेल के ची व्हॅल्यू आपल्याला दिली ऑलरेडी 0.0572 मल्टिप्लाइड बाय हा 0.04. हा टॉर्क कमी होणार आहे ऑब्विसली. 32 चा स्क्वेअर R2 0.15. ठीक आहे, डिवाइड बाय काय येणार तर लक्ष द्या. डिवाइड बाय येणार R2 चा स्क्वेअर म्हणजे 0.15 चा स्क्वेअर प्लस हे 0.04 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय येणार 0.25 चा स्क्वेअर. तुम्ही जर ब्रॅकेट केलं बाण तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये 0.057 म्हणजे 572 येणार मल्टिप्लाइड बाय येते
मल्टीप्लाइड बाय 0.04 मल्टीप्लाइड बाय 32 चा स्क्वेअर राइट ओके मल्टीप्लाइड बाय 0.15 पहिला ब्रॅकेट क्लोज दुसरा ब्रॅकेट ओपन 0.15 चा स्क्वेअर प्लस करायचं आहे 0.04 चा स्क्वेअर मल्टीप्लाय करायचं आहे 0.25 चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज तर तुम्हाला भेटणार 15.55 सॉरी 15.55 न्यूटन मीटर. This is the torque produced at full load. Okay, this is torque produced at full load. Done. ठीक आहे. आता लक्ष द्या बाळांनो सगळ्यांनी. आता काय पुढे तुम्हाला 3 नंबर काय काढा सांगितले बघा. 3 नंबर काढा सांगितले तुम्हाला. मॅक्सिमम टॉर्क तर सगळ्यात सोपं बाणाचा फॉर्म्युला हा मोठा यायला पाहिजे सगळे. आता सगळ्यात मोठा यायला पाहिजे. जर सगळ्यात मोठा आला तर तुमचं आन्सर करेक्ट आहे असं समजून घ्यायचं. E2 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2x2 तर येणार हा के काय तुमचा 0.057 2 मल्टीप्लाइड बाय येणार 32 चा स्क्वेअर आणि डिवाइड होणार आता इथं डिवाइड असणार तुमचा डिवाइड ला असणार 2 मल्टीप्लाइड बाय x2 काय 0.25 तर बघूया किती येतं हा कॅल्क्युलेटर मध्ये पुट करा अडगा 0.0572 मल्टीप्लाइड बाय 32 चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज दुसरा ब्रॅकेट ओपन 2 गुणिला 0.25 हे येणार बच्चे लोक तुमचं 117 तर हा आलाय बाण सगळ्यात मोठा आणि आलाच पाहिजे होता आणि तो आलाय त्याचा अर्थ आपला आन्सर करेक्ट आहे तर तुम्ही क्रॉस चेक पण मध्ये मध्ये करू शकता नो प्रॉब्लेम. हे झालं बाण आपलं ठीक आहे 117.14 न्यूटन मीटर युनिट लिहायला विसरू नका. चलो लास्ट वाला एक राहिला आपला लास्ट वाला काय सांगतंय स्पीड ॲट मॅक्सिमम टॉर्क सांगितलंय ओके तर जे सांगितलंय ना ते लिहून टाकायचं बाण बाकी ते ताण नाही घ्यायचा फॉर्म्युला लिहून टाकायचा काय फॉर्म्युला NS बस इथं स्लिप येणार बाण ती येणार SMT वाली स्लिप आज होणार सर SMT तर नाही आपल्याकडे NS आहे ठीक आहे SMT काढून घ्या मग SMT सर काय SMT स्लिपचा फॉर्म्युला काय असतो स्लिपला फॉर्म्युला NS मायनस येणार हो नो कंडिशन का ना कंडिशन आहे बाहेर सॉरी तर कधी कधी क्लिक नाही होत तर कंडिशन आहे बाहेर याच्यात R2 डिवाइड बाय x2 तर कंडिशन फॉर मॅक्सिमम एफिशियन्सी आहे इथून व्हॅल्यू पुट करा 0.15 आणि इकडे काय बा 0.25 तुम्ही जर याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ना तर 0.15 डिवाइड बाय 0.25 तर हे भेटते बघा आपल्याला 0.6 तर आपण काढूया व्हॅल्यू 500 ही सिंक्रोनस स्पीड आहे आपली 1 मायनस 0.6 जर केलं ना तुम्ही तर काय भेटते बघा तुम्हाला 500 1 मायनस 0.6 ते ना तुमचे 200 राउंड फिगर 200 RPM दिस इज द स्पीड ॲट मॅक्सिमम टॉर्क प्रोड्यूस ओके तर हे अशा पद्धतीने आपले 4 मार्क मिळाले इथं 4 पैकी 4 मार्क ठीक आहे 4 गोष्टी विचारल्या आता तर 4 गोष्टी आपण सांगितल्या ठीक आहे बाण तर अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे ठीक ओके क्लास नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता तर नेक्स्ट क्वेश्चन काय नेक्स्ट क्वेश्चन बघा 3 फेज इंडक्शन मोटर आहे सिंक्रोनस स्पीड त्याची 250 आहे ठीक आहे चलो लिख लेते हैं डेटा बघा काय काय आपल्याकडे सिंक्रोनस स्पीड दिली बाण आपल्याला 250 RPM चलो स्लिप किती दिले 4% तर पर्सेंट काढून घ्यायचं मानायला डिवाइड करून घ्यायचं 100 ना ते येऊन जाणार 0.04 त्याला युनिट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं ठीक आहे हे 4% मध्ये वापरायचं चलो रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला रोटरचा म्हणजे R2 दिलाय तुम्हाला R2 काय बनवतो 0.02 क्लास ओहम स्टँड स्टील रिएक्टंट दिलाय तुम्हाला म्हणजे x2 दिलाय x2 किती आहे 0.15 ओहम चलो ठीक है परफेक्ट कॅल्क्युलेट करा सांगितले तुम्हाला स्पीड ॲट विच मॅक्सिमम टॉर्क इज डेव्हलप तर स्पीड SMT काढत सांगितले पहिलेच तुम्हाला सांगितलं फॉर्म्युला SMT चा NS 1 मायनस SMT ओके तुम्हाला सर SMT कडून काढा NS तर आपल्याला काढता येईल ठीक आहे दोन्ही काढू NS दिलाय आपल्याला डायरेक्ट काढायची गरज नाही 250 दिलाय आता 2 मिनिटं इथे टाकलाय
250 1 मायनस. आता SMT माहिती आहे तुम्हाला काय फॉर्म्युला आहे? SMT चा फॉर्म्युला आहे तुम्हाला कंडिशनच नाही, स्लिप ॲट मॅक्सिमम टॉर्क काय R2 डिवाइड बाय X2. बाकी काय पाहिजे तुम्हाला? तर R2 तुमचा 0.02 डिवाइड बाय करा 0.15. तर काय भेटतं यार तुम्हाला बघा बरं चेक करून. इथे समोर लिहून टाकू आपण याला. तर इथे जर तुम्ही केलं 0.02 डिवाइड बाय केलं 0.15 तर भेटणार यार तुम्हाला 0.133. ओके, तर 0.133. तर यार कॅल्क्युलेशन टाका काय येतं बघा. 250 ब्रॅकेट मध्ये येणार तुमचा 1 मायनस 0.133 ते 216.16 216.16 RPM. ते झाले बा स्लिप ॲट मॅक्सिमम टॉर्क. तर पहिलं विचारलं आपल्याला, तर आपण काढून टाकला, काही टेन्शन नाही. ठीक, ओके. ते हे आपलं पहिला भेटला, 1 मार्क पडला आपल्याला इथं, कारण की एक जो आपल्याला विचारला होता तो आपण फायनली काढलाय. दुसरं बघा काय म्हणते, रेशो ऑफ मॅक्सिमम टॉर्क फुल लोड टॉर्क आहे ना, तर तो विचारला आपल्याला. तर पहिला आपल्याला हे भेटणार, रेशो ऑफ स्टार्टिंग टू मॅक्सिमम भेटणार, हे भेटणार, कारण की तो जर काढायचा आपल्याला फुल लोड स्लिप माहित पाहिजे. तर फुल लोड स्लिप नाही माहिती आपल्याला, पण आपण काढू शकतो, असं काही नाही, काढू शकतो आपण. चला ठीक आहे. ते काय रेशो काय विचारलाय, मॅक्सिमम टू स्टार्टिंग टॉर्क. यार दुसरा 3 नंबरचा आधी काढू आपण, नंतर तो सिक्वेन्स ना काढू. तर आपल्याला जर बघितलं रेशो ऑफ स्टार्टिंग टॉर्क, रेशो ऑफ मॅक्सिमम टू स्टार्टिंग, सॉरी, रेशो ऑफ मॅक्सिमम टॉर्क टू स्टार्टिंग विचारले. तर ठीक आहे यार, याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती काय, याचा फॉर्म्युला आपला SMT ते येते, याचा स्क्वेअर येणार बा, SMT चा स्क्वेअर प्लस येणार 1 आणि खाली जाईल तुमचा सरळ काय भेटणार माहिती बा तुम्हाला, खाली 2SM म्हणतं ना, 2SMT. तर व्हॅल्यू पुट करून टाका. हा SMT माहिती आपल्याला, तर हा येणार 0.133 चा स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय येणार बाय 2 मल्टिप्लाइड बाय 0.133. ओके, आता दोघांचा जर रेशो घेतला आपण तर येतो काय बघूया, आपण चेक करूया 0.133 चा स्क्वेअर प्लस येणार बाय 1. ओके, डिवाइड बाय येणार 2 मल्टिप्लाइड बाय 0.133. ते येतं बाय 3.82. यार कोणता बटन दाबला आता, हां 3.82. ठीक आहे, दिस इज द रेशो ऑफ मॅक्सिमम टॉर्क टू फुल लोड टॉर्क. ओके, आता तुम्हाला जर आपल्याला रेशो काढायचा आहे फुल लोड टॉर्कचा, तर आपल्याला काय लागणार, त्यात स्लिप दिली आपल्याला, फुल लोडची स्पीड काढू शकतो ना आपण, राईट, फुल लोडची स्लिप काढू शकतो आपण. तर फुल लोडची स्लिप काय असते बा ना, तुला लक्षात ठेवायचं, फुल लोड स्लिप इज इक्वल टू, पहिले मी तुम्हाला जे लागतं आपल्याला ते फॉर्म्युला लिहून दाखवतो, म्हणजे मग तुमच्या आयडिया येऊन जाईल बा. बघा आपल्याला काय लागत होता, मॅक्सिमम टॉर्क टू फुल लोड है ना, टी मॅक्स टू फुल लोड लागत होता. त्याचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे बा, TSMT स्क्वेअर वाली टर्म वरती येणार, मी तुम्हाला ट्रिक सांगितली, लक्षात ठेवायचं. फुल लोडचा स्क्वेअर राईट तर खाली येणार डिवाइडला, ते येणार बा तुमचं ना, इथे येणार 2SMT आणि फुल लोड. तर यार तुम्हाला ठीक आहे, तर इथपर्यंत आपण स्लिप काढली. हा जो पॉईंट आहे का रेझिस्टन्स ऍडिशनचा, तर ह्या मी तुम्हाला शिकवणार पाहणार. ठीक आहे, तर मी तुम्हाला ते सांगणार, एक डेरिव्हेशन आहे सोपंसं, ते स्टार्टिंगला कसा टॉर्क प्रोड्यूस करायचा, तो SMTचा कंपॅरिझन आहे, तर तो पॉईंट मी तेव्हा तुम्हाला शिकवून देईन, काय टेन्शन नाही. ओके, तुम्हाला शिकवलेलं नाही म्हणून आता सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही ते. तर मी तुम्हाला काय करणार, जे कंडिशन असते स्टार्टिंगचा टॉर्क प्रोड्यूस करायचा तुम्हाला स्टार्टिंगला SMT है ना, त्याच्यामध्ये काय करायला लागतं, आपल्याला 1 घ्यावं लागते ना. तर आपल्याला काय करायला लागतं, R2 आहे आणि X2 हे सेम करायला लागतं. पण आता सध्या बघा R2 काय आपला 0.2 आहे आणि हा काय तुमचा 0.15. तर आपल्याला काय करायला लागेल, R2 मध्ये R एक्सटर्नल वाढावं लागेल, जेणेकरून हा X2 प्रोड्यूस होणार. आता इथं हाफ दिलाय, तर याला 2 ने डिवाइड करायला लागतं फक्त. तर हे डेरिव्हेशन तुम्हाला नाही समजणार, ते नंतर मी तुम्हाला डेरिव्हेशन तुम्हाला एक्झॅक्ट सांगणार. तर त्याच्यावर क्वेश्चन एक घेऊ आपण आणि त्या क्वेश्चन वरून मी तुम्हाला हे सांगणार की कुठं तुम्हाला टॉर्क प्रोड्यूस करायचा आहे, त्याचे कंडिशन
आणि त्याचं एक डेरिव्हेशन छोटंसं. तर हा एक राहू द्या, काही टेन्शन नाही, पेंडिंग वरती पुढच्या वेळेस बघा आपण ते. ओके, तर आता आपण बघणार आहे पॉवर फ्लो डायग्राम. आणि पॉवर फ्लो डायग्राम मध्ये आपण बघणार की वेगवेगळ्या पॉवर कशा डेव्हलप होत आहे आणि त्याच्यात प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यावरचे. चला मग. ओके बच्चे लोक, तर बघा पॉवर फ्लो डायग्राम ना तुम्हाला ऑडिट मध्ये पण विचारता, त्याच्यामुळे लक्षात ठेवायची पॉवर फ्लो डायग्राम. बघा आपण इनपुट एनर्जी देतो आपल्या पॉवर फ्लो, जर बघितलं तुम्ही तर इनपुट एनर्जी देतो आपण स्टेटरला. आपल्या हे स्टेटर आहे, स्टेटरमध्ये तर स्टेटरमध्ये एनर्जी दिली इनपुट. तर इनपुट पॉवर काय असते बा ना आपली, पी इनपुट असते आपली √3 VL/IL cos ऑफ फाय. जर पॉवर फॅक्टर माहित असेल, इनपुट पॉवर मध्ये असेल तर आपल्याला लोड करंट काढायला लावतं कधी कधी. तर लक्षात ठेवायचं ही इनपुट पॉवर आहे. मग इनपुट पॉवर आली, त्यात आता स्टेटरमध्ये लॉसेस होणार काही, त्यातली पॉवर काही जाणार, मग स्टेटर लॉस होणार. त्याच्यामध्ये 2 लॉस असतात, एक असतो आयरन लॉस, दुसरा असतो कॉपर लॉस. तर हा जो कॉपर लॉस आहे हा आहे तुमचा I2R लॉस. हा डिपेंड असतो तुमच्या रेझिस्टन्सवर, वाइंडिंगच्या आणि करंटवर. आणि हा आयरन लॉस डिपेंड असतो तुमच्या फ्लक्सवर, आणि फ्लक्स प्रोपोर्शनल असतं तुमचे व्होल्टेजवर आणि फ्रिक्वेन्सीवर. व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही गोष्टीवरती. तर बेसिकली हा लॉस जो आहे व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सीवर आहे. या दोन्ही गोष्टी कॉन्स्टंट असतात म्हणून याला कॉन्स्टंट लॉस पण म्हणतात. आणि हा व्हेरिएबल लॉस आहे कारण लोड व्हॅरी झाला, करंट व्हॅरी होतो, तर व्हेरिएबल आहे. तर सिंपल आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा जो आता जे रोटरला एअर गॅप पॉवर जाणार आहे आपली, इथून जी पॉवर उरली आता ती रोटरला जाणार एअर गॅप पण जाणार, त्याला म्हणायचं एअर गॅप पॉवर, पी एअर गॅप. तर ही 1 नंबरची पॉवर इनपुट मध्ये लॉसेस झाला स्टेटरमध्ये. आणि 3 नंबरची जी पॉवर आहे बाण ती आहे रोटरला इनपुट. मग इथं आला आपण रोटर जवळ, हा आला आपण रोटर जवळ, रोटरला पॉवर चालली आहे इनपुट पॉवर. इनपुट पॉवर कोणती रोटरला, ते एअर गॅप पॉवर. लक्षात ठेवा एअर गॅप पण इनपुट जाते रोटरला. मग रोटरमध्ये पण लॉसेस होणार, पण रोटरमध्ये लॉसेस जे होता ना फक्त कॉपर लॉस होतो बाण, आणि तो किती होतो, स्लिप मल्टिप्लाइड बाय एअर गॅप पॉवर. इनपुट पॉवरला जेवढा आहे तेवढा स्लिपनं मल्टिप्लाय करायचा, तेवढा लॉस होणार तुमचा. ठीक आहे. आता याच्यानंतर रोटरमध्ये ना फ्रिक्वेन्सी कमी असते, तुम्हाला माहिती बा रोटरची जी फ्रिक्वेन्सी आहे, रोटरची फ्रिक्वेन्सी असते स्लिप टाइम्स आपला फ्रिक्वेन्सी, आणि स्लिप खूप कमी असते 2% ते 5% ते ही लॉसेस बी खूप कमी निग्लिजिबल असतात. तर आपण याच्यातला ना आयरन लॉस रोटरचे निग्लेक्ट करतो बा, 0 पकडतो आपण, आयरन लॉस पकडत नाही. एकच लॉस होणार याच्यात, कॉपर लॉस. आयरन लॉस कशावर डिपेंड आहे, व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी, दोन्ही गोष्टी कमी तिथं. व्होल्टेज जरी बघितलं तर स्लिप व्होल्टेज आहे E2, 2 ना 3 व्होल्टेजवर काही लोड नाही, काही नाही ना, फक्त जस्ट थोडा करंट फ्लो करणे. कॉपरमध्ये कॉपरचा रेझिस्टन्स कमी असतो तर व्होल्टेज जास्त लागत नाही व्हायच्यात. ठीक, त्याच्यामध्ये फक्त एक लॉस होणार तुमचा, तो असणार तुमचा कॉपर लॉस, लक्षात ठेवायचं. मग काय होणार, इथून मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होणार, शाफ्ट फिरायला लागणार, मेकॅनिकल पॉवर डेव्हलप व्हायला लागली. मग मेकॅनिकल पॉवर डेव्हलप व्हायला लागली तर इथे कोणता लॉस येणार बा, मेकॅनिकल पॉवर डेव्हलप झाली तर मेकॅनिकल पॉवर डेव्हलप झाल्यामुळे फ्रिक्शन आणि विंडेज लॉस येणार. ओके, याच्यामध्ये मेकॅनिकल लॉसेस पण 2 लॉस, एक आहे फ्रिक्शन लॉस आणि दुसरा असणार तुमचा विंडेज लॉस, हवेमुळे होणारा लॉस. हे दोन्ही स्पीडवर प्रोपोर्शनल आहे, स्पीडच्या स्क्वेअरला. मोटर जेव्हा फिरायला लागणार तेव्हाच ही लॉसेस होणार, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता तिसरी जी आउटपुट पॉवर आहे तुमची, ही लॉसेस झाल्याच्या नंतर ती असणार तुमची शाफ्ट पॉवर, किंवा त्याला म्हणणार तुम्ही आउटपुट पॉवर. ही तुमची शाफ्ट पॉवर, शाफ्ट किंवा आउटपुट पॉवर. आता लक्षात द्या नाही बघा, इथं ना एनर्जी कोणकोणत्या डोमेन मध्ये बघा, पहिले इकडे इलेक्ट्रिकल डोमेन मध्ये इथपर्यंत इलेक्ट्रिकल लॉसेस होत आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर मॅग्नेटिक डोमेन मध्ये, आणि इकडून मेकॅनिकल डोमेन चालू झालंय. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला ना, इथं जे रोटेशन आहे ते ओमेगा एस घ्यायचे, तुम्हाला सिंक्रोनस स्पीड घ्यायची, कारण मॅग्नेटिकची फील्ड आहे, रोटरिंग मॅग्नेटिक फील्ड ती सिंक्रोनसला फिरते. ओके, आता रोटर जिथे फिरायला लागलं तिथं ओमेगा आर घ्यायचे, कारण तुम्हाला माहिती पॉवर काय असते, टॉर्क मल्टिप्लाइड बाय ओमेगा. तर हा फॉर्म्युला आहे बानो. तर तुम्हाला जर पॉवर एखादा काढा सांगितला, टॉर्क काढा सांगितला, तर तुम्हाला स्पीड लागणार. तर मग स्पीड कोणती घ्यायची लक्षात ठेवायचं. ही तर मेकॅनिकल स्पीड घ्यायची, इथं पण ओमेगा आर घ्यायचा, मेकॅनिकल स्पीड घ्यायची, कारण की ऍक्च्युअल रोटेशन होतंय मोटरचं, रोटर फिरतोय. इकडे जे एअर गॅप मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क, हा मॅग्नेटिक टॉर्क आहे, मॅग्नेटिक. तर मॅग्नेट फिरते तुमचं सिंक्रोनस स्पीडला. तर इथं मग तुम्ही पॉवर मध्ये जे पण स्पीड यूज करणार, सिंक्रोनस स्पीड यूज करायची. इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क सांगितलं तुम्हाला, तर सिंक्रोनस स्पीड यूज करा.
मेकॅनिकल टॉर्क सांगितला तर ओमेगा आर यूज करा. तुम्हाला सर ओमेगा आरचा फॉर्म्युला आहे तरी काय? तो ओमेगाचा आरचा फॉर्म्युला आहे 2 पाय. हे तर सेम आहे, फक्त इथे एन आर यूज करायचा डिवाइड बाय 60. आणि ओमेगा एस काय अँग्युलर व्हेलोसिटी आहे सिंक्रोनस, त्याच्यामध्ये ओमेगा एस यूज करा ठीक मध्ये राईट. ही मॅग्नेटिक फील्ड आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क साठी यूज करायचं, हे मेकॅनिकल टॉर्क साठी यूज करायचं. मग तो आउटपुट असेल किंवा मेकॅनिकल डेव्हलप असेल तर ठीक आहे बांधून तिथं यूज करायचं. ओके, तर अशा पद्धतीने तुमचा पॉवर फ्लो डायग्राम झाली. मग पॉवर फ्लो डायग्राम तुम्ही अशी काढू शकता मशीनच्या फॉर्म मध्ये. बघा इथं आपली मशीन आहे, इनपुट पॉवर आली याला, हे इथं इनपुट रोटर आहे, इकडे लॉसेस झाले, इकडं इनपुट पॉवर गेली तुमची स्टेटरला आली इनपुट पॉवर, नंतर लॉसेस, नंतर इथं रोटरला गेली. 2 मिनिटं बांध. ठीक आहे, आपण इथं इथं बघा हे स्टेटर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे एअर गॅप पॉवर आहे, एअर गॅप पॉवरच्या नंतर इथं रोटर लागणार तुमचं. बघा लक्ष द्या, इथं रोटर लागणार, इकडे रोटर. ठीक आहे, इकडे रोटर लागलं, असा पॉवर फ्लो होणार तुमची राईट. मग नंतर काय लागणार बघा, नंतर लागणार तुमचं शाफ्ट. इथे शाफ्ट लागलं नंतर रोटर मधून. ठीक, ओके. तर हा शाफ्ट लागणार आणि इकडे मग बाण एक पुली येणार, इथं पुली इकडून, आणि इकडे पुलीवरती लोड लावलेला असणार बाण तुम्ही. ठीक आहे, चलो आता बघूया आपण पॉवर फ्लो कसा होते. पॉवर फ्लो मध्ये जर तुम्ही बघितलं तर इकडे आली इनपुट पॉवर स्टेटरमध्ये झाले लॉसेस, परत एअर गॅप पॉवर चालली इकडून, एअर गॅप पॉवर गेली रोटरला इनपुट केल्याच्या नंतर रोटरमध्ये पण लॉसेस झाले, परत ही पॉवर चालली, मेकॅनिकल पॉवर डेव्हलप झाली, मेकॅनिकल लॉसेस पण झाले, आणि मग आउटपुटला ही पॉवर आली. ठीक, अशा पद्धतीने पॉवर फ्लो झालाय. आता त्याचं नाव बघा बाण, 3 नाव द्यायचं आपल्याला. इथे स्टेटरमध्ये पॉवर फ्लो होणार, नंतर इथे एअर गॅप, एअर बाण इथं रोटरने स्टेटरच्या मध्ये, नंतर आहे रोटर, नंतर आहे बाण शाफ्ट. तर असा पॉवर फ्लो होतो आपला. हे ऍक्टिव्ह इलेमेंट होते, शाफ्ट असणार किंवा मग इथं बेल्ट असणार बाण, तिथे पॉवर ट्रान्सफर करतो आपण बेल्टच्या थ्रू. तर बेल्ट असू शकतो, पुली असू शकते, काही पण असू शकतो. ठीक आहे, चलो इनपुट पॉवर काय, इनपुट पॉवर बाण बघा, ही इनपुट पॉवर आहे, ही तुमची क्लिअर कट √3 लाईन व्होल्टेज, लाईन करंट आणि कॉस फाय. तर कधी कधी बाण तुम्हाला काय करता, इकडची पॉवर देता, इकडचे लॉसेस देता, मग ही पॉवर तुम्हाला ऍड करत आणावी लागते इनपुट पॉवर, आणि त्याच्यातून तुम्हाला लाईन करंट सांगता. तर पॉवर फॅक्टर दिलेला असतो, लाईन करंट काढतायत तुम्हाला इथून. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं इनपुट पॉवर काय तुमची पी इन इज इक्वल टू तुमचा √3 VL कॉस फाय. ठीक आहे, इथं बाण एक लॉसेस होणार तुमचे स्टेटर लॉस. तर स्टेटर लॉस होते तुमचा आयरन लॉस प्लस तुमचा कॉपर लॉस. ठीक आहे, हे 2 लॉसेस होते तुमचे आयरन आणि कॉपर. ठीक आहे, ओके, डन झालं. आता रोटर मध्ये जी पॉवर चालली ती एअर गॅप पॉवर आहे, रोटर मध्ये जी पॉवर चालली ती एअर गॅप पॉवर आहे, त्याला आपण PAG म्हणू. आणि ही इनपुट पॉवर आहे कोणासाठी, रोटरसाठी. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला काय दिले, स्टेटर इनपुट दिले का रोटर इनपुट, ते लक्षात द्या. जर स्टेटरचं इनपुट दिलं तर बाण स्टेटरलाच काढायला लागेल, रोटरचं इनपुट दिलं तर मग स्टेटरलाच बायपास करून टाकायचे. सरळ तुम्हाला एअर गॅप पॉवर दिली असेच अर्थ होतो. इथं बाण जे लॉस असणार ते फक्त कॉपर लॉस असणार, आयरन लॉस नसणार. हे रोटरची कॉपर लॉस आहे, ते असते बा SPAG, स्लिप मल्टिप्लाइड बाय तुमचं येतं बाण एअर गॅप पॉवर. तिथं नंतर मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होणार, आणि ती मेकॅनिकल पॉवर डेव्हलप झाली तर मेकॅनिकल लॉसेस पण होणार. इथं मेकॅनिकल लॉसेस कोणते असणार, काही फ्रिक्शन होणार आणि काही विंडेज लॉस होणार हवेमुळं बाण काय होतं की त्याचं कूलिंग जे असतं, कूलिंग फॅन उलटा फिरतो, त्याच्यामुळे लॉसेस होतात. जसं तुम्ही विरुद्ध दिशेने सायकल चालवली जड जाते ना, सेम तोच प्रकार आहे बाण. तर हा स्पीडच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असतो, तर आपण याला कॉन्स्टंट ट्रीट करतो, याचा काही संबंध नाही आहे. याचा बघा आउटपुट आहे, आउटपुट पॉवर आहे. तर सिंपल याच्यामध्ये टॉर्क जर काढले तुम्ही तिथे ओमेगा आर घ्यावा लागेल तुम्हाला. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, पॉवर इज इक्वल टू टॉर्क मल्टिप्लाइड बाय ओमेगा. तर टॉर्क जर काढायचं तुम्हाला तर टॉर्क येणार पॉवर डिवाइड बाय ओमेगा आर करायचं तुम्हाला. इथं पण डेव्हलप झालेली पॉवर आहे ती पण तेच असणार बाण, लक्षात ठेवायचा. मेकॅनिकल पॉवर डेव्हलप डिवाइड बाय ओमेगा आर, हेच असणार तुमचा डेव्हलप टॉर्क.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क जो असतो एअर गॅप मधला तो असणार बा तुमचा एअर गॅप पॉवर आणि ओमेगा एस घेणार बा इकडं ओमेगा एस का कारण की तो सिंक्रोनस स्पीड आहे जी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे ती फिरते तुमची सिंक्रोनस स्पीडला. तर हे पण क्लिअर कट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर दिस इज पॉवर फ्लो. त्याच्यात तुम्हाला थिअरी जर लिहायचं सांगायचं इनपुट पॉवर हे √3 VL असते. सप्लाय देतो आपण रोटर वाइंडिंग स्टेटर वाइंडिंगच्या. स्टेटरमध्ये लॉसेस होते आयरन लॉस कॉपर लॉस. आयरन लॉस डिपेंड आहे व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असतो. कॉपर लॉस डिपेंड आहे I2R लॉस लोडच्या करंट वरती रेजिस्टन्स वरती वाइंडिंगच्या. नंतर एअर गॅप मध्ये पॉवर जाणार. एअर गॅप मध्ये गेली रोटरला इनपुट असणार. रोटरमध्ये इनपुटमध्ये लॉसेस होणार. रोटरमध्ये एकच लॉस होतो कारण व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी कमी आहे तर आयरन लॉस 0 निग्लिजिबल आहे. होणार कॉपर लॉस रोटरच्या करंटचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय रोटरच्या रेजिस्टन्स. ठीक. त्यानंतर असं त्याचा फॉर्म्युला PAG. मेकॅनिकल पॉवर ऑफ डेव्हलप होणार. मेकॅनिकल लॉसेस होणार. नंतर आउटपुट पॉवर मिळणार. ठीक. चलो डन झालं मग. ओके नेक्स्ट बघूया आपण आता. याच्यामध्ये काळजी काय घ्यायची तुम्हाला फॉर्म्युले कोणते लक्षात ठेवायचे ते पण आपण बघूया. यार याचे फॉर्म्युले खूप सिंपल आहे. हे बघा स्टेटरचा लॉस एअर गॅप पॉवर रोटरचा लॉस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप रोटरचे लॉस आणि आउटपुट पॉवर. तुम्ही जर बघितलं बा हे P इनपुट आहे स्टेटर लॉसेस आहे एअर गॅप पॉवर आहे. आता तुम्ही जर इथे एअर गॅप पॉवर पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल इनपुट पॉवर जी आहे त्याच्यातून तुम्हाला मायनस करावं लागेल बा ही स्टेटर मधले लॉसेस. जर तुम्ही इनपुट मधून मायनस केले तुम्हाला ही पॉवर भेटणार. आणि इथं जर तुम्हाला इनपुट पॉवर पाहिजे तर तुम्हाला काय करावं लागेल स्टेटरचे लॉसेस आणि रोटरचे आउटपुट इनपुट पॉवर ती दोन्ही ऍड करावं लागेल. हे मायनस तिकडे गेल्यावर प्लस होणार. सेम फॉर्म्युला बा हा. ठीक. आता ह्या नोडला बघा इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग पाहिजे ना रे. इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग रोटर करंट जसं असतं तसंच पॉवर फ्लो असणार आहे. ठीक आहे. तर इनकमिंगला हा आहे आउटगोइंगला दोन्ही आहे रोटर कॉपर लॉस आणि हे रोटर कॉपर लॉस काय असतो SPAG. याच्यावर आपल्याला काही फॉर्म्युले डिराइव्ह करणार आहे ते खूप महत्वाचे आहे. इथं असणार फ्रिक्शन आणि विंडेज. याला म्हणणार आपण मेकॅनिकल पॉवर डेव्हलप मेकॅनिकल लॉसेस आणि ही आउटपुट पॉवर असणार आपली. याला कधी कधी शाफ्ट पॉवर पण म्हणतात. आणि लक्षात ठेवायचं हिची आउटपुट पॉवर किंवा शाफ्ट पॉवर ना ही HP मध्ये दिलेली असते. तुम्हाला जर म्हणलं 5 HP ची मोटर आहे तर डिफॉल्ट लक्षात ठेवायचं की ही आउटपुट पॉवरच दिलेली आपल्याला. ठीक आहे. किंवा म्हणलं की 22 kV हा आउटपुट पॉवर आहे तर तीच पॉवर असणार ती. चलो डन. आता मेन ह्याच्यात एकच फॉर्म्युला आहे हा रोटरवरती घुमतो तो फॉर्म्युला कारण हा खूप महत्वाचा फॉर्म्युला याच्यात. याच्यावरती जास्त प्रॉब्लेम येतात. तो फॉर्म्युला असा आहे बा हा रोटर आहे. रोटरमध्ये जो मेन गोष्ट असते बा तो बघा रोटरमध्ये जी मेन गोष्ट आहे त्याला इनपुट पॉवर कोण आहे त्याच्यामध्ये लॉसेस किती होता आणि त्याचा आउटपुट पॉवर कोण आहे. याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारण्यात येतात. ही तुमची मेकॅनिकल पॉवर डेव्हलप इथून ही बाण तुमचा कॉपर लॉस रोटरचा आणि एका बाण SPAG एअर गॅप पॉवर आणि इकडे इनपुट एअर गॅप पॉवर. त्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट कळते काय बघा लक्ष द्या. इनपुटला रोटरला पॉवर आहे तर सरळ तुम्हाला काय कळते बाण याच्यावरून की ही जी पॉवर काढायची तुम्हाला मेकॅनिकल डेव्हलप पॉवर तर तुम्हाला काय करावं लागेल इनपुट ही इनपुट आहे मायनस करावं लागेल ही पॉवर. समजा इकडून 15,000 पॉवर आली होती यातली 1,000 गेली तर इकडे काय जाणार 14,000 जाणार. तर सिंपल तो फंडा आहे बाण. तर आपल्याला काय करावं लागेल ही पॉवर आहे ना इनपुट किती होतं PAG त्यातून ही पॉवर मायनस करायला लागणार SPAG स्लिप मल्टिप्लाइड बाय एअर गॅप पॉवर. त्याच्यातून आपण जर PAG कॉमन काढलं तर आपल्या येतोय 1 मायनस स्लिप खतम. तर हा आला मेकॅनिकल पॉवर डेव्हलप. तिथून आपल्याला हा पॉवर भेटतो. आणि जर आपल्याकडे मेकॅनिकल पॉवर डेव्हलप आहे आपल्याकडे कारण की आपण इकडे लॉसेस मेकॅनिकल लॉसेस जर आपण ऍड केले आउटपुट पॉवर मध्ये तर आपल्याला ही पॉवर भेटते. तर आपल्याला जर ही पॉवर पाहिजे असेल तर आपण इथून काढू शकतो. PAG जर काढायचे आपल्याला तर काय करायचं हे 1/S फक्त डिवाइडला करायचं PMD डिवाइड बाय 1 मायनस S. तर तुम्हाला इथून काय भेटणार एअर गॅप पॉवर पण भेटणार. सिंपल. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला हे पॉवर फ्लो यूज करता येतो. आता याच्या पॉवर फ्लो मध्ये एक डेरिव्हेशन पण आहे की प्रूव्ह करा म्हणता की बाळा ते की जे तुमचा रोटर मेकॅनिकल पॉवर आहे ना प्रूव्ह दॅट क्वेश्चन असा येतो बाळा एक थिअरी प्रूव्ह दॅट
rotor cu loss is equal to slip multiplied by रोटर इनपुट. मग रोटर इनपुटला मल्टिप्लाय केलं स्लिप ना तर तुम्हाला लॉस भेटतो. त्याला असं सांगायचं की प्रूव्ह करा तुम्ही की बाबा असं कसं होतं. ठीक आहे, त्याला काही टेन्शन नाही, प्रूव्ह करूया आपण. बघा हे रोटर आहे आपलं, ते रोटर आहे. इथे काय म्हणणार बा आपण, आपलं म्हणणार इथं इनपुट पॉवर आली, इकडे लॉसेस झाला आणि इकडे आली आउटपुट पॉवर. ठीक आहे, तर लक्षात ठेवा ना इथे काय आपली इनपुट पॉवर पीएची आहे. याच्यामुळे जो टॉर्क डेव्हलप होणार आहे तो असणार वाहन आपला सिंपल आहे. पॉवर बघा लक्षात द्या, ही पीएची काय वाहन टॉर्क टी मल्टिप्लाइड बाय इथं ओमेगा एस वाहन. ठीक आहे, ओमेगा एस, कारण ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क आहे आणि हा सिंक्रोनस स्पीडला फिरते, एन एस ला फिरते. इकडे तुमचा मेकॅनिकल पॉवर डेव्हलप झाली आहे, तर ही मेकॅनिकल पॉवर डेव्हलप झाली तिथे वाहन जो पॉवर आहे ती ओमेगा आर आहे. लक्षात आलं, तर काय येणार पॉवर टॉर्क मल्टिप्लाइड बाय ओमेगा आर. हा फरक आहे दोघांमध्ये, हा ओमेगा एस आहे, हा ओमेगा आर आहे. आणि इथं काय होणार, तुमच्या रोटरचे कॉपर लॉस होणार आहे, रोटर कॉपर लॉस होणार आहे. मग आपण जर बाण या दोन्हीच्या मध्ये डिफरन्स काढला तर आपला रोटर कॉपर लॉस काय येतो बघा लक्ष द्या. रोटर कॉपर लॉस इज इक्वल टू येतो आपला, आपण टॉर्क नंतर पुट करू, एअर गॅप पॉवर मायनस आहे मेकॅनिकल पॉवर डेव्हलप. हा जर इनपुटला काढला तुम्ही, इथे इनपुट आहे हा आणि हा आउटपुट आहे, तर इनपुट मायनस इनपुट म्हणून जर आउटपुट मायनस केलं तर आपल्याला लॉसेस भेटणार. ठीक आहे, तर मेकॅनिकल पॉवर डेव्हलप जर आपण काढला तर ओके, त्यासाठी आपला एक फॉर्म्युला वाहणार, हा टॉर्क आहे मल्टिप्लाइड बाय हा ओमेगा एस आहे आणि हा मायनस येणार टॉर्क मल्टिप्लाइड बाय ओमेगा आर. तर तुम्हाला माहिती वाहनो पीएची काय तुमचा पीएची टॉर्क मल्टिप्लाइड बाय ओमेगा एस. ठीक आहे, आता ओमेगा एस ची काय व्हॅल्यू असते वाहन, तर ओमेगा एस ची व्हॅल्यू असते 2 पाय एन एस डिवाइड बाय 60. ओमेगा आर ची काय व्हॅल्यू वाहन, बस इथे एन एस च्या जागी येणार बस येणार रोटर स्पीड येते, बस बाकी काही नाही होत वाहन. ठीक, चलो मग पुट करते बाण या दोन्हीची व्हॅल्यू, तर टी तो कॉमन निघणार, टॉर्क मध्ये काही चेंजेस नाही. फायनल बाण तुमचा 2 पाय एन एस डिवाइड बाय 60 मायनस होणार इकडे 2 पाय एन आर डिवाइड बाय 60. ठीक, आता बघा बाण हा 2 पाय 60 तो कॉमन निघला, 2 पाय डिवाइड बाय 60 आणि इथं टी आहे बाण. ठीक आहे, टी आहे. आता याच्यात काय केलं बाण आपण, आला एन एस मायनस एन आर आला बाण, हा सिंपल. तर आपण इथे काय करून टाकलं माहिती का, एन एस डिवाइड बाय एन एस करून टाकलं आणि हा जो खालचा एन एस आहे ना इकडे लिहून टाकला बघा, बस काहीच नाही, कारण हा एन एस आणि एन एस कॅन्सल करूला, त्याच्यामुळे काही टेन्शन आहे नाही. आणि हा फॉर्म्युला कशाचा बाण तुम्हाला सरळ दिसतंय की एन एस मायनस एन आर आहे आणि डिवाइड बाय एन एस आहे, तर हा फॉर्म्युला तुमचा कशाचा स्लिपचा फॉर्म्युला आहे. आणि हा एन एस इकडे मल्टिप्लाय जाणार, ते येणार हे 2 पाय एन एस डिवाइड बाय 60 मल्टिप्लाइड बाय स्लिप, कारण हा फॉर्म्युला स्लिपचा आहे. थोडासा जुगाड केला आपण, हा एन एस इकडे लिहिला. ठीक आहे, आणि हा टॉर्क तर इथं होतच ऑलरेडी, तर हा काय बाण ओमेगा एस आहे, सरळ सरळ दिसतंय तुम्हाला, हे स्लिप मल्टिप्लाइड बाय ओमेगा एस आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे तुमचा हा ओमेगा एस मल्टिप्लाइड बाय टॉर्क मल्टिप्लाइड बाय स्लिप. तर ही काय बाण आपली, ही जर तुमची सरळ सरळ इनपुट पॉवर आहे ना, ही सरळ काय बाण आपली इनपुट पॉवर आहे ना पीएची आहे. तर आपला जो कॉपर लॉस आहे तो कॉपर लॉस काय बाण, जे बी इनपुट पॉवर असणार आपली, या केसमध्ये रोटर एअर गॅप पॉवर आहे आणि मल्टिप्लाइड बाय काय बाण स्लिप आहे. तर हे काय झालं आपलं, प्रूव्ह झालं आपलं की आपण जे सांगितलं होतं बाण की जे रोटरमध्ये लॉसेस होता ना, जे रोटरमध्ये लॉसेस होता बाण सिंपल आहे, ते रोटरमध्ये लॉस होता ते असता स्लिप मल्टिप्लाइड बाय एअर गॅप पॉवर किंवा इनपुट पॉवर जे बी असणार रोटरचं इनपुट पॉवर असणार. लक्षात ठेवायचं, रोटरची इनपुट पॉवर असणार. हे डेरिवेशन प्रूव्ह झालंय आपलं. तर खूप सिंपल डेरिवेशन, याच्यामध्ये एकच जुगाड करायचं तुम्हाला, हे टी टी सेम असणार दोघांकडे, टॉर्क फक्त हा ओमेगा एस इथं आणि ओमेगा आर आहे, दोघांचा डिफरन्स घेतला, एन एस मायनस एन आर येतं, खाली डिवाइड करायचं एन एस ना, हे परत ते इनपुट पॉवर बनते आणि स्लिप येऊन जाते मध्ये. तर सिंपल अशा पद्धतीने काय होतं तुमचं डेरिवेशन डिराइव्ह होतं. ठीक आहे बाळांनो, तर बघा पॉवर फ्लो आपण व्यवस्थित बघितला आता. ठीक आहे, चला याच्यावर थेरी क्वेश्चन तर येतोच, पण याच्यावरती बाळांनो एक क्वेश्चन प्रॉब्लेम पण येतो, एक प्रॉब्लेम घेऊन टाकू आपण. ठीक आहे, तर बघा बाळांनो याच्यावर एक लेक्चर आपण स्पेशल प्रॉब्लेम बी घेऊ आणि एक आता आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर बघा इकडे 500 व्होल्ट दिले तुम्हाला, ते बेसिकली बाळांनो हे लाईन व्होल्टेज असतं. डेटा जर तुम्ही लिहिला तर हे डिफॉल्ट बाळांनो लाईन व्होल्टेज असतं दिलेलं.
तर VL बाण हा किती आहे 500 व्होल्ट. याची आपल्याला गरज पडणार आहे पॉवर फ्लो मध्ये. 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिली आहे, 3 फेज आहे. 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिली आहे. ओके, हा नेम प्लेट डेटा असतो. पुढे म्हटलंय की मोटर डेव्हलप्ड आउटपुट ऑफ आउटपुट पॉवर दिली, कारण वॅट मध्ये येतं आउटपुट पॉवर आहे. तर आउटपुट किती वाहन होतं 15,000 वॅट आहे. 15K म्हणजे 15,000 वॅट. कन्वर्ट करून घ्यायचं त्याला वॅट मध्ये. ठीक आहे. ऍट ही स्पीड दिली आहे वाहन फुल लोड. रोटरची स्पीड दिली आहे किती आहे 950 RPM. 950 RPM. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 950 म्हणल्यावर सिंक्रोनस स्पीड त्याच्या जवळ असते वाहन. लक्षात ठेवायचं सिंक्रोनस स्पीड येणार 1000 RPM. ओके, लक्षात ठेवायचं त्याच्याजवळ लो स्लीप रिजन मध्ये रन करते आपली मोटर, कारण की तोच स्टेबल रिजन आहे. तर त्याच्या आसपासची स्पीड सिंक्रोनस पकडून घ्यायची. सिंक्रोनस स्पीड कॉन्स्टंट आहे. किती आहे 3000, 1500, त्याच्यानंतर 1000, 750, 600, 500 हे सिंक्रोनस स्पीड आहे. चला, इनपुट पॉवर फॅक्टर काय आपला दिलाय बाण. इनपुट पॉवर फॅक्टर कॉस फाय दिलाय आपल्याला. ते दिलाय 0.86 लॅग. ठीक आहे. पुढे म्हटलंय मेकॅनिकल लॉसेस पण दिले बा आपल्याला ना. तर मेकॅनिकल लॉसेस दिले काय, मेकॅनिकल लॉसेस 730 वॅट. आणि स्टेटरचे लॉसेस पण आपल्याला माहित झाले. स्टेटरचे लॉसेस जे PSL हा दिला आपल्याला 500 वॅट. तर फाइंड करायची स्लीप आपल्याला. ओके, रोटरचा कॉपर लॉस फाइंड करणे आणि रोटरचा इनपुट फाइंड करणे आणि लाईन करंट फाइंड करणे. तर ठीक आहे, 4 क्वेश्चन विचारले, 4 मार्कासाठी असणार. तर आपण काय करायचं बाण, पॉवर फ्लो काढायचा. मग आपल्याला आयडिया होऊन जाते की काय काय आपल्याला काढणे. तर ही इनपुट पॉवर आहे, त्याच्यानंतर एअर गॅप पॉवर, रोटरचा कॉपर लॉस, आपला पॉवर डेव्हलप, मेकॅनिकल लॉसेस, सिंपल. ओके, तर आपण जर बघितलं हे इनपुट पॉवर बाण आपली काय फॉर्म्युला आहे √3 VLIL cos फाय. तर आपल्याकडे cos फाय व्होल्टेज आहे, तर आपल्याला इथून करंट भेटू शकतो. फक्त आपल्याला इनपुट पॉवर काढणे. मी तर लॉसेस किती वाहन 500. स्टेटर मध्ये लॉसेस झालाय 500. इकडे पॉवर आपली एअर गॅप आहे, आपल्याकडे नाही आहे ती पॉवर. इथं वाहन आपला रोटर कॉपर लॉस होणार. तर आपल्याला माहिती आहे रोटर कॉपर लॉस काय वाहन, तर हाय स्लीप मल्टिप्लाइड बाय एअर गॅप पॉवर. ठीक आहे. चलो, इथं वाहन मेकॅनिकल पॉवर डेव्हलप आहे. मेकॅनिकल पॉवर डेव्हलप इथं तुमचे मेकॅनिकल लॉसेस ते किती दिलेले आपल्याला 730 वॅट. आउटपुट पॉवर दिली वाहन आपल्याला 15,000. तर सरळ वाहन ही आपली आउटपुट पॉवर आहे. तर आपल्याला इथून मेकॅनिकल पॉवर भेटते. इकडून पॉवर बघा किती जाणार. इथून तुम्हाला दिसतंय की 15,000 इकडे गेली, इकडे 3.5 ते इथे येणार बा 15,730. 15,730. तर आपल्याला पहिली पॉवर भेटली बा मेकॅनिकल पॉवर डेव्हलप. त्याचा फॉर्म्युला काय आहे आपला, आउटपुटला जी पॉवर गेली आहे प्लस इनपुटला, कारण इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग ना रे. इनकमिंग इज इक्वल टू काय आउटगोइंग. इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग. तर आउटगोइंग काय बा सिंपल आहे. ही इकडे होती 15,000 आउटपुटला. इनपुटला किती मेकॅनिकल लॉस किती झाला 750. तर येणार बा 15,730 वॅट. ओके, आता स्लीप आपल्याला माहिती बा स्लीप काय असते. आपल्याला स्लीप काढायला लागेल ना, कारण की स्लीप लागणार आहे आपल्याला. इथे विचारली बी आहे स्लीप. ठीक आहे. तर आपले NS - NR डिवाइड बाय NS. सिंपल यार, NS काय आपला NS 1000 असणार, कारण की स्लीप तर पोल दिले असते आपण काढून घेतले असते, पण नाही दिले. ठीक आहे. तर त्याच्या जवळची पकडून घ्यायचे. तुम्हाला एक आयडिया पाहिजे ॲज इलेक्ट्रिक इंजिनियर की यार ठीक आहे सिंक्रोनस स्पीड नाही दिली तरी ती 30 असते म्हणून त्याच्या जवळची असते. ठीक आहे. 950 म्हणून काय करायचं, 1000 म्हणून 950 काढायचे आणि खाली 1000 ना डिवाइड करायचं बानो. तर तुमची स्लीप किती येते बघूया आपण. सरळ येणार ना 50 डिवाइड बाय 1000 येणार, तर 0.05 येणार वाटतं. 0.05 राईट, बरोबर आहे का. हे आले आपली स्लीप 0.05. ठीक. चलो, स्लीप आली आहे. आता रोटरची कॉपर लॉस सांगितलेच यार आपल्याला. रोटरची कॉपर लॉस काय काय भेटतं आपल्याला. रोटरची कॉपर लॉस मध्ये फॉर्म्युला आपल्याला पाहिजे हा काय पाहिजे SPAG इनपुट पॉवर पाहिजे आपल्याला. तर आपल्याकडे इनपुट पॉवर नाही बांध, तर याच्यावरच जास्त प्रॉब्लेम येतात. ही पॉवर आपल्याला याच्यावरून काढता येते बांध. आपल्याला माहित होतं एक PMD काय असतं बांध. आपल्याला माहित होतं इनपुट पॉवर मायनस लॉसेस. हे लॉसेस आहे. तर आपण याला काय केलं होतं माहिती का, PAG कॉमन काढलं होता. इथून 1 - S उरला होता ना आपला.
तर आता हा 1 मायनस एस इकडे पाठवण्याची वेळ आली आहे, कारण की आपल्याकडे मेकॅनिकल पॉवर डेव्हलप आहे पण आपल्याकडे एअर गॅप पॉवर नाही आहे. ते येणार ही PMD डिवाइड बाय 1 मायनस एस. सिंपल आहे, आपण इथून PAG काढून घेऊ बाळांनो. PAG काय येणार आपला सिंपल PMD मेकॅनिकल पॉवर डेव्हलप डिवाइड बाय 1 मायनस एस. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिराईव्ह केलाय बाळांनो. बघा इकडं का आला हा फॉर्म्युला. मी म्हणलं होतं तुम्हाला हा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे, खूप महत्वाचा आहे. त्याच्यावर प्रॉब्लेम आलाय प्रिव्हियस इयर मध्ये. तर सिंपल आहे, आता याच्यात व्हॅल्यू टाका. हे किती आलं आपलं, हे आलं आपलं 15,730. 15,730 डिवाइड बाय करा आता हा 1 मायनस 0.05. तर सिंपल करून टाका बाळांनो. 15,730 म्हणून वरती टाका 15,730 डिवाइड करा 1 मायनस 0.05. ते येणार बाळांनो 16,557. इकडे येते आपलं 16,557.89. ठीक, हे झालं तुमचं एअर गॅप पॉवर. सिंपल. ओके, 3 नंबर. चला डन झालं. आता लक्ष द्या बाळांनो इकडं. आता ही आपल्याला काय करायचं की कॉपर लॉस काढण्याची, इथं व्हॅल्यू टाकून द्या. ग्रीन अक्षरात टाकतो बाळांनो मी. तर हे आपल्याला टाकायचं 16,557.89 मल्टिप्लाइड बाय करा बाळांनो याच्या स्लिप 0.05. ठीक आहे, तुम्ही मायनस जर केलं तरी ते निघतं, पण आन्सर मल्टिप्लाइड बाय 0.05 केलं तुम्ही तर तुम्हाला भेटतं 827.89. 827.89 हे भेटते तुम्हाला 827.89 वॅट. हे झाले तुमचे लॉसेस रोटर मध्ये. तुम्हाला आता इनपुट पॉवर भेटली बाळांनो रोटरची. इथं इथपर्यंत आलोय. इथे भेटलं आपल्याला 16,557.89. ठीक आहे, आता याच्यातलं तुम्ही हे जर ऍड करून टाकले 500 तुम्हाला इनपुट पॉवर भेटते बा. तर 4 नंबर काय भेटणार आपल्याला इनपुट पॉवर. इनपुट पॉवर काय आपली 16,557 मध्ये तुम्ही लॉसेस ऍड करा ना. फक्त किती होते लॉसेस 500 ऍड करत जायचं बाण बस, बाकी काही नाही. तुम्हाला इथं ऍड येऊन जाते की इथं ऍड करायचं आपल्याला. तर तुम्ही जर याच्यातून बाण तुम्ही जर याच्यात ऍड केलं 57 मध्ये किती करायचे तुम्हाला 500 ते भेटते 17,057. हे भेटतं आपल्याला 17,057.89 वॅट. आता तुम्हाला काय करंट काढायचं ना बाणू, तर इथं जर फॉर्म्युला लक्षात ठेवला इथून तुम्हाला करंट भेटणार बा. हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. इनपुट पॉवर डिवाइड बाय सगळे आता एक हे 2 आणि हे 2 डिवाइड झाला √3 VL cos of phi. ठीक, तर बघा बाणू करंट इज इक्वल टू काय भेटतं आपल्याला. इनपुट पॉवरला डिवाइड करायचं तुम्हाला √3 VL आणि cos phi ना. तर इनपुट पॉवर किती तुमची 17,057.89 डिवाइड बाय √3 500 व्होल्ट आहे लाईन व्होल्टेज. इथे दिले आपल्याला 500 व्होल्ट. त्याच्यानंतर 0.8 किती 6 तर आपल्याला करंट भेटणार बा. इथे करंट किती भेटते बघा 17,057.89 डिवाइड बाय भेटणार √3 मल्टिप्लाइड बाय 500 मल्टिप्लाइड बाय 0.86. तर भेटते 22.90. करंट भेटले 22.90. एम्पियर. ठीक आहे यार, तुम्ही याच्यातून इफिशियन्सी बी काढू शकता बरं. बघा इफिशियन्सी जर विचारलेली नाही आपल्याला, पण ठीक आहे यार विचारली असते तर काढली असते आपण. इथं इफिशियन्सी जर विचारली आपल्याला पर्सेंटेज इफिशियन्सी, तर काय करायचं माहिती का सिंपल आउटपुट पॉवर आपण इनपुट पॉवर बस हाच फॉर्म्युला बघा आपला. तर इनपुट पॉवर आपण आउटपुट जर केलं तुम्ही तर काय भेटते बघा यार, व्हॅल्यू पुट करून द्या फक्त. इनपुट पॉवर बघा पर्सेंटेज इफिशियन्सी फॉर्म्युला तुम्ही आउटपुट अपॉन इनपुट बस मल्टिप्लाइड बाय 100 करायचं. तरी जर तुम्ही जर पुट केलं बाणू तर सिंपल भेटतंय तुम्हाला. आउटपुट पॉवर काय होती आपली 15,000. 15,000 ला तुम्ही काय करायचं बाणू याला डिवाइड करून टाकायचं. तुम्हाला किती दिले आउटपुट इनपुट पॉवर किती आली आपली. इनपुट पॉवर आली ही 17,000. इनपुट पॉवर नाही 17,057.
17,057.89 मल्टिप्लाइड बाय 100 करून टाका. पर्सेंटेज इफिशियन्सी भेटणार तुम्हाला बघा किती ते 15,000 डिवाइड बाय 17,057.91 विचारलेलं नाही क्वेश्चन मध्ये, पण ठीक आहे आपण काढून टाकले. ते येते 87.93%. दिस इज द इफिशियन्सी. ओके, इफिशियन्सी जर विचारली तर नो प्रॉब्लेम. अगेन इट इज अ व्हेरी सिम्पल टास्क. ठीक, खूप सोपं आहे बाळांनो इफिशियन्सी, ते अवघड नाही त्यात. तर पॉवर फ्लो मध्ये बाळांनो तुम्हाला पहिले समजायला वेळ लागेल, पण याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं खूप सिम्पल आहे ना. फिंगर टिप वर जमता आहे. आता एवढं की अवघड नव्हते, समजून सांगितलं म्हणून वेळ लागला. अदरवाइज विदिन 2 मिनिट्स याचा आन्सर येतो. सरळ दिसतंय तुम्हाला आउटपुट 15,000 आहे. 15,000 म्हणून 7-8 केलं इथं लिहून टाकायचं. इथे यूज केला, इकडून ही पॉवर भेटून जाते. ही पॉवर भेटलेलं की त्याला मल्टिप्लाय करायचं येस ना. ही पॉवर भेटते, 500 ऍड करा, इनपुट भेटतं. स्लिप तर आपण ऑलरेडी काढली आहे. बस पाहणं किती सोपं आहे. चालेल, लाईन करंट काढून घ्यायचं खतम. ओके, तर बाकीचं आपण बघूया बाळांनो नेक्स्ट लेक्चर मध्ये. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघणार याच्यावर काही अजून प्रॉब्लेम ऍडिशनल 1-2 प्रॉब्लेम बघूया आपण पॉवर फ्लोचे, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. ठीक आहे, आणि इफिशियन्सीचा एखादा प्रॉब्लेम आपण बघूया. नंतर आपण बघणार आहे नेक्स्ट पॉइंट बघा आता आपलं काय, तर आपण बघू सिलेबस मध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा आता आपल्या इकडे पॉवर फ्लो झालाय. ठीक आहे, पॉवर फ्लो पर्यंत आपण केलाय रिलेशन. ठीक, कॅरेक्टरिस्टिक झाली आपली, टॉर्क स्टार्टिंग मॅक्सिमम टॉर्क झाले सगळे. एक थोडासा पॉइंट राहिला आपला मॅक्सिममच्या कंडिशन, तर तुम्ही बघू. तर येस, पॉवर फ्लो झालाय मानो, फोर्थ क्वाड्रंट आणि पॉवर फ्लो झालाय आपला. ठीक आहे, आता आपल्याला इंडक्शन मोटर म्हणून ट्रान्सफॉर्मरला ट्रीट करायचं आहे, जनरलाइज ट्रान्सफॉर्मर म्हणून. फेजर डायग्राम आणि इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम काढायचे. तर ठीक आहे, फेजर डायग्राम आणि त्याची वेक्टर डायग्राम आपण काढूया. फेजर आणि इक्विव्हॅलेंट सर्किट. तर ट्रान्सफॉर्मर सारखं असतं बाय, ट्रान्सफॉर्मर सारखं ट्रीट करायचं याला, काही टेन्शन नाही. तर आपण त्याला ट्रीट करू ट्रान्सफॉर्मर सारखं आणि सिंपल आपण काय करू बाळांनो त्याच्यावर डायग्राम काढूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू व्हेरी मच.